हे बघ, भाकरीचं पीठ, लाल तिखट, भाकरीचं पीठ, लाल तिखट, मीठ, कांदा. आणखी काय पाहिजे आपल्याला? मी म्हटलं होतं ना तुला, काळूबाई आपल्याला कधीच उपाशी नाही राहू देणार. तुझी विल पॉवर आणि पॉझिटिव्हिटी येते. ओके, म्हणजे अजूनही काळूबाईला नाही मानतेस तू. ऑल राईट, युअर विश. मशीन एकदम तयार आहे ना? हो मिलिंद दादा. हो दादा. चल. तिखट मिठाची पोळी खाल्ली असशील, पण आज तिखट मिठाची भाकरी खा, तीही कांद्याबरोबर. ही ऑलवेज सरप्राईज मी आर्या. कोण म्हणेल तुला तर मुंबईची मुलगी आहेस, चक्क भाकरी करतेस आज तू. अच्छा, मुंबईच्या मुलींना नावं ठेवतोय? नाही, म्हणजे तुला असं म्हणायचंय की मुंबईच्या मुलींना भाकऱ्या करता येत नाही? नाही नाही, असं काही. ऍक्च्युली मी इथेच येऊन शिकले, आजींकडून. हा? काय बघतोय? रस्त्यात भेटलेली वेंधळी आर्या आठवली मला. ती आर्या आणि ही आर्या. किती रूपं बघितली आहेत तुझी, किती सहज मिसळलीस या घरात. माझ्या लाडक्या आजीची लाडकी झाली आहेस तू. ना पाण्यासारखी आहेस, ज्या रंगात मिसळतेस त्या रंगाची होऊन जातेस. तुझा राग पाहिलाय मी, तुझी सहनशक्तीही पाहिली. यू आर ट्रूली इम्पॉसिबल. बट भाकरी इज पॉसिबल. आर्या, घरी गेल्यावर हा व्हिडिओ आजी आणि सुशीला काकूंना दाखवूयात. अमुक, एक मिनिट. काय? वसुंधरा आजी आणि सुशीला काकू माझं सिक्रेट सांभाळण्यासाठी खोलीच्या आतच बसल्या असतील. काही खाल्लं नसेल त्यांनी, उपाशी असतील त्या. आपण व्हिडिओ कॉल ट्राय करूयात का? मी लगेच लावतो. मोर कनेक्शन. अरे अरे अरे, लागलाय 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 लागलाय. ये पटकन ये, पटकन ये, पटकन ये. आजी. अमो, सुशीले, हे बघ. अगो बाई, हा मग हे बघ. आर्या. हा मग ना आर्या. पण लई आनंद झाला बघ तुम्हाला दोघांना एकत्र बघून. लई काळजी वाटत होती आर्याची. पण तू हायच ना तिच्या सोबतीला? अगं असं कसं म्हणतेस सुशीले? अगं नवरा आहे तो तिचा. गपगुमान आयुष्यभर साथ द्यायला हवी त्यानं. सुखरूप आहात ना तुम्ही? हा, संकटात नाही ना? आम्ही अगदी सुखरूप आहोत आजी. काळूबाई आणि काय? आई काळूबाई आणि अमोघ माझ्यासाठी संकटाच्या वेळी धावून येतात. अगदी बरोबर आहे. पण आजी ऐका, तुम्ही आणि सुशीला काकू माझ्यासाठी खोलीतच बसून आहात. तुम्ही काही खाल्लं नसेल ना? आय एम सॉरी, माझ्यामुळे.
अगं नग काळजी करूस, फळं आहेत की कोण, आणि फळं खाऊन उपवास करायची सवय आम्हा दोघींना. आणि आता तुम्हाला दोघांना एकत्र बघून पोटच भरलं आमचं. तुमच्या पोटात काही गेलंय का नाही? अगं हो, आर्याने भाकरी केली आहे. थांब 1 मिनिट दाखवतो तुला. 1 मिनिट, 1 मिनिट. 1 मिनिट. ही बघ, ही भाकरी एकच आहे. काय की पीठ कमी होतं ना, म्हणून एकच झाली. हा मग, अरे प्रेम असलं ना म्हणजे नवरा बायकोनं एक भाकरी बी पुरते बघ. अरे ती एक भाकरी अर्धी अर्धी वाटून खायची, याला संसार म्हणतात. आणि मला तर वाटतं अशीच भाकरी खात तुम्ही तिथंच राहावा, इथं येऊच नका. नाही आजी, दोघांचा संसार काय करायचा आहे? मला तर माझ्या संसारात सगळे हवे. आजी मी 1 मिनिटात आले. हा आजी बोल. पुअर कनेक्शन. आजी होल्ड करा, होल्ड कर. हा हा हा, झालं कनेक्ट. बोल बोल आजी. हा मग ऐक ना. हम्म. अरे याला सांग ना तू. एक मिनिट. काय सांगू? तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. अरे आज काय करतोयस? हे बघ, तिच्या सहवासाचं सुख दिसतंय की नाही तुझ्या चेहऱ्यावर? आणि काळूमाईनं इतका गोड छोटासा संसार दिलाय, तवा अर्धी भाकरी खाता खाता पूर्ण भाकरी एवढं प्रेम आहे असं सांग तिला. आई यो धूर. आजी आजी, अगं सरळ पकड ना मोबाईल. आजी आजी, हा धूर कसला आहे? आजी, अरे सुशीला काकू, अगं काय झालंय बोला ना तुम्ही. हा धूर कुठून येतोय? आजी, आजी, सुशीला काकू. काकू अगं ऐक, खिडक्या उघड, खिडक्या. सगळा धूर आतमध्ये सोडा. अहो अरे काय आहे समजा? धूर आतमध्ये सोडलाय. बघू आता तार कसं नाही उघडत. बाबा आजी आतमध्ये आहे, तिला काही झालं ना तर दादासाहेब जित्ते सोडणार नाहीत आपल्याला. या सगळ्याचा विचार केलाय मी आईसाहेब. मग आता आजीला 2 मिनिटं बी धूर सोचणार आहे का? अरे आता बघा दार कसं उघडतायत ते. पण आजी, मला ती 2 मिनिटं दे, मला 2 मिनिटं. हा 2 मिनिटात दार उघडणार बघ. लवकर काय ते करायला दादासाहेब यायचे. नाही तर काय. तुला सांगते सुशीले, हा आपण दरवाजा उघडावा ना म्हणून समजा खटाटोप चाललाय. काय व्हायचं ते होऊ दे. काळूमाई आहे ना, करल आपलं रक्षण. वाढतच चाललाय ना व. नेटवर्क नाही यार. घरच्यांचा माझ्यावर राग आहे आणि माझ्याशी असं वागतात ते समजू शकते मी, पण हे आजींशी असं वागणं क्रूर आणि विकृत आहे अमोघ. हे काम मिलिंदचं आहे, चांगलंच माहिती आहे मला. अरे पण आता अडवणार कोण? काय करणार आहोत आपण? अडकून पडलोय ना इथे. काय करू शकतोय? नाही, आता इथून आपण फक्त एकच करू शकतो, काळूबाईचा धावा. काळूबाईच्या नावानं चांग भर.
आई काळूबाई, आजी आणि सुशीला काकूला पद्धत होणारा नाहीये. त्रास प्लीज थांबव. जो काही त्रास व्हायचा तो मला होऊ दे. काळूबाईच्या नावानं चांगलं. बाबा धूर आतमध्ये का जात नाहीये? अहो मशीन तर चालू आहे मिलिंद दादा. अरे काय चाललंय बाबा, ते बंद करा नाही तर काहीतरी व्हायचं. आजीने काय झालं नसेल ना? अगं ए बाई, अहो ऐसे. अरे देवा, नको रे बाबा, काहीतरी विपरीत घडायचं. कशाला ईशाची परीक्षा बघायची, बंद करतेय. मला बी आता कळणं झालंय. नाही म्हणजे एवढा धूर सोडलाय एखादा माणूस गुदमरून मारायचा. काय बोलतो? तसं काय बी होणार नाहीये. हो अरे अरे अमुक, अरे 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 सावकाश सावकाश. लाकडांचा धूर झालाय बहुतेक. मी दरवाजा उघडतो म्हणजे बाहेर जाईल. तू इथेच इथेच थांब. हो सांभाळ. ए बाबा काय झालं? मशीन झाली बंद दादा. कशी बंद पडली? पण चालू कर धूर सोडा. नको रे बाबा, काहीतरी घडायचं त्यापेक्षा बंद पडलेच. हे काय आता? अरे बंद कर बाबा ती मशीन. अहो काय झालं ते बाबा? तुम्ही दोघे निघा. आईसाहेब मी बघतो. मालती आईसाहेब घेऊन जा. निघा निघा तुम्ही. मी बघतो काय ते. निघा निघा. अरे बाबा थांबव. ते काय धूर का बाहेर येतोय? धूर अचानक गेला.
कदाचित दरवाजा उघडला म्हणून गेला असेल. मी आजीला फोन ट्राय करतो पुन्हा एकदा. माझ्या जीवाची कठाई आई माझी काळूबाई, माझ्या जीवाची कठाई आई माझी काळूबाई. आर्या, आर्या कुठं आहेस ग तू? का नाही आलीस आज? रोज रोज मला भेटतेस त्याची सवय झाली ग. नाही आलीस तर कसं तरी वाटतंय. हुर लागली आहे. अमोक पण आला होता. शोधत होता. गावात शोधलं. रस्त्यात शोधलं. कुठे गेली आर्या? संकटात नाही ना? कुठलं संकटात तर नाही ना? ऐका बाई, तू तिच्या पाठीशी आहेस ना? आर्याला काही नाही होणार. मग माहितीये तू तिच्या पाठीशी आहेस, पण मी काय करू? मला काळजी वाटते. तू तिच्या पाठीशी राहा, तिला काही होऊ देऊ नको. आई माझी काळूबाई, माझ्या जीवाची कटाई. आर्या, आर्या, तुझं म्हणणं कळतंय मला, थोडं थोडं पटतंय सुद्धा. पण सध्या माझ्या मनाभोवती खूप साऱ्या गोष्टींचा धोका आहे. ज्या क्षणी मला लख्ख दिसेल ना, त्या क्षणी मी क्षणभरही नाही थांबणार. का हसतोय? भाकरी छान झालीये म्हणून. अच्छा, खायच्या आधीच तुला कळलं छान झालीये? बघून कळतंय ना छान झालीये. येस. खरंच छान झालीये, खाऊन बघ. ना एकच मिनिट. पंडितचा मेसेज आहे. काय म्हणतोय? एक मिनिट. त्याचं असं म्हणणं आहे की बाळू कदम नावाच्या 2 माणसांना भेटला येतो, पण तू जो माणूस म्हणतेस ना, तो या दोघांपैकी कोणीच नाही. म्हणजे जो तिसरा बाळू कदम उरलाय तो आपल्याला हवा असलेला माणूस. एक्झॅक्टली. उद्या सकाळीच आपण याला भेटू. तू तिथेच ना? अमोकची मैत्रीण, अमोकची होणारी बायको. नाही, तू अमोग आणि आर्याच्या मध्ये येतेस. गप्प बस. मी नाही, ती आमच्या दोघांच्या मध्ये आली आहे. नाही, मी हे फार काळ नाही चालू देणार. लवकरच मी तिला आमच्या दोघांच्याही आयुष्यातून बाजूला करणार आहे.